नाना म्हणाले, एवढ्याशा खाण्याने पोट भरते. अनु, अगं अशी पाहत काय उभी राहिलीस? वाढ पाहू जिलेबी. तुमच्या आग्रह खातं एकच हं, असं अभिजित सर म्हणाले. नाना म्हणाले, एक तर एक. अनु, वाढ त्यांना. अनघाने चटकन 2 जिलेब्यांचे आकडे वाढले. तिच्याकडे पाहत अभिजित आश्चर्याने म्हणाला, 2? गोड हसून ती म्हणाली, एक नानांच्या आग्रह खातर आणि एक माझ्या. तिची गालाची खळी पडणारे हास्य अभिजित एवढ्या जवळून आज प्रथमच पाहत होता. आणि अशोक मनातल्या मनात म्हणत होता, हिच्या ह्या गोड हास्यासाठी 2च काय, 2 डझन जिलेबी खाण्याची आपली तयारी आहे. जेवल्यानंतर रवी, किरण आणि अभिजित लगेच बाहेर पडले. शीला आणि अनघा, सुमतीबाई जेवायला बसल्या. नानांनी त्यांना वाढण्याचे काम केले. नाना हॉलमध्ये आले. अशोकला म्हणाले, घरी जायची घाई आहे का? अशोक म्हणाला, घाई नाही. मामांना माहिती आहे मी इथेच आलोय. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. अशोकचं त्याच्या गावी सोलापूरला दवाखान्याचे बांधकाम सुरू झाले होते. त्यासंबंधी त्यांची चर्चा सुरू झाली. वास्तविक अशोक अनघाची प्रतीक्षा करत होता. तिची ओळख वाढवायची होती त्याला. अनघा म्हणाली, नाना, आज तुम्हाला आणि आईला कॉलेजमध्ये यावे लागेल हं. अरे, आज आणखी काय? नाना म्हणाले. अनघा म्हणाली, विसरलात की काय? आज बक्षीस समारंभ आहे ना. नाना म्हणाले, जरूर येऊ बेटा. अशोकने विचारले, अनघा, तुला बक्षीस आहे का? अनघाला आश्चर्य वाटले त्याचा प्रश्न ऐकून, कारण चक्क त्याने प्रथम संभाषणात एकेरीत संबोधले होते. अनघाला ते बिलकुल आवडले नाही. तिने होय एका शब्दात उत्तर दिले. अशोकची घोर निराशा झाली. तिच्यासाठी तर तो एवढा वेळ थांबला होता ना. त्याने नानांना विचारले, साहेब, मला तुमच्याबरोबर येता येईल का कार्यक्रम पाहण्यास? नाना म्हणाले, जरूर. रवी तुमची निश्चित व्यवस्था करेल. 4:30 पर्यंत इथे या. सगळे मिळून जाऊ. ओके म्हणून अशोक निघून गेला. कार्यक्रमामध्ये अभिजितने बोलायला सुरुवात केली. प्रथम त्याने प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यानंतर कॉलेज संबंधी थोडे सांगून त्याने बक्षीस समारंभ पाहुण्यांच्या शुभहस्ते होत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त केला. पुढे त्याने फर्स्ट प्राईजसाठी अनघाचे नाव घेतले आणि रवीला 8 बक्षिसे मिळाली होती. ते घेताना त्याची धांदळ उडाली. आणखीन इतर बक्षिसे देण्यात आली. टाळ्यांचा कडकडाट होत होता. बहीण भावांचे कौतुक होत होते. नाना आणि सुमतीबाईंच्या आनंदाला पारावर नव्हता. ते मुलांवर भारी खुश झाले. डॉक्टर अशोक रवीचा आणि अनघाचा पराक्रम पाहून थक्क झाला होता. त्याला अनघा आता खूप खूप आवडू लागली. सर्वांच्या बरोबर अशोक घरी आला. प्रथम त्याने हात धरून रवीचे अभिनंदन केले. नंतर त्याने स्वतःहून अनघाचा हात हातात घेतला आणि तिचे अभिनंदन केले. ओ थँक्यू मिस्टर अशोक, म्हणत अनघाने आपला हात सोडून घेतला. तिला ते आवडले नव्हते, पण तिने तसे दर्शवले नाही. अशोक निघून गेला. रवीने अनघाला विचारले, झोपायला जाणार आहेस का? अनघा म्हणाली, नाही रे रवीजा, अजून झोपच येईना. रवी म्हणाला, का ग? ज्या फर्स्ट प्राईजसाठी तुझी तहानभूक झोप गेली होती, आता ते मिळाले आहे ना? रवी निघून गेला. अनघा गाणी ऐकू लागली. तोच फोनची रिंग वाजली. तिला वाटले हॉस्पिटलमधून नानांचाच फोन असेल. तिने फोन घेतला. हॅलो, अनघा स्पीकिंग. मी अभिजित बोलतो. क्षणभर अनघाचा विश्वासच बसला नाही. मला रवीबरोबर बोलायचे आहे. रवी झोपला आहे काय? नाही, मी बोलवते त्याला. प्लीज 1 मिनटं. फोन प्रथम तुम्ही घेतला आहे, तेव्हा मिनिटभर तुमच्याशी बोललं तर चालेल का? अनघा गोंधळली. पण एवढ्या रात्री रवीदाला फोन केलात? काही काम आहे का? अभिजित हसला. म्हणाला, विशेष आमच्याकडे काही नाही, तुमच्याकडे खास. आज व्यक्तिशः तुमच्या दोघांचे अभिनंदन केले नाही.
म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर लगेच तुम्ही गेलात. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. आजचा दिवस तो आजचाच. उद्या अभिनंदन करण्यात काय अर्थ? म्हटले आता प्रत्यक्ष नाही तर फोनवर तरी. अभिजित म्हणाला, आज स्टेजवर तुमचे नाव वारंवार मला घ्यावे लागले. तुम्हाला राग तर नाही आला? त्यावेळेस मी प्रोफेसर होतो. आता फक्त अभिजित आहे. प्लीज विसरून जा. बरं तर महत्त्वाचे म्हणजे हार्दिक अभिनंदन. अनघाला त्याच्या सर्व बोलण्याचे हसू येत होते. ती चटकन म्हणाली, मी आपली फार आभारी आहे मिस्टर यू. तिचे हे मिस्टर यू ऐकून अभिजित दिलखुलास हसला. त्यावेळचे त्याचे हास्य मोहक वाटले अनघाला. रवी येताना दिसतात. तिने फोन रवीकडे दिला. रवी अभिजित सरांबरोबर बोलला. फोन झाल्याबरोबर अनघा म्हणाली, रविदा, झोप आली बाबा, मी जाते झोपायला. रवीला आश्चर्य वाटलं. अरे, 5 मिनिटापूर्वी तुला झोप येत नव्हती आणि आता झोपायला चाललीस? जादूची कांडी वगैरे आहे की काय तुझ्याकडे? काहीतरी तुझे रविदा. अरे खरेच रे, आता झोपावे वाटते, असे म्हणून अनघा गेली. कॉटवर आडवी झाली. अभिजितने केलेले अभिनंदन ऐकून तिला समाधान वाटले. अभिजितचे शाब्दिक अभिनंदन आणि अशोकने केलेले सक्रिय अभिनंदन. किती किती तफावत होती ह्या विचारात ती झोपी गेली. आता पुढे. अभिजितने 3 दिवसांची रजा घेतली होती. शनिवार रविवारला जोडून बऱ्याच दिवसात त्याला गावी जायला मिळाले नव्हते. मध्यंतरी 2 दिवस जाऊन आला तेवढेच. स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिसमुळे आणि त्यानंतर नाटकाच्या प्रॅक्टिसमुळे सुट्टी असूनही तो जाऊ शकला नव्हता. सरस्वतीबाईंच्या, अभिजितच्या आईच्या प्रत्येक पत्रात असायचे, खूप दिवसात आला नाहीस, लवकर ये. 1 दिवसासाठी तरी येऊन जा. आईचीच माया ती. अभिदादा, तू लवकर ये हं परत. तू नसलास म्हणजे मला बिलकुल करमत नाही. अगं पण पल्लू, मी फक्त 4 दिवसांकरता जाणार आहे. बुधवारी मला कॉलेजला यावेच लागेल. तू मुळीच काळजी करू नकोस. हो, पण तुला करमणुकीला वेळ तरी कधी असतो? पाहावे तेव्हा तुझा अभ्यास. अरे, करायलाच पाहिजे अभ्यास. बाबांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. प्रत्येक वेळी बाबा घरी आले म्हणजे त्यांचा पहिला प्रश्न असतो, अभ्यास कसा चालला आहे पल्लूताई? अभिदादा, यावेळी तू त्या रेखाला बघून ये हं. मावशीच्या पत्रातील तिची एवढी तारीफ वाचून मलाही तिला पाहावेसे वाटू लागले आहे. काय रे, राहील ना लक्षात? छट, काही नको रेखा आणि ठेका. मग पाहिजे तरी कोण, तूच सांग. कोणी मनात भरली आहे की काय? पल्लू, जा पाहू तू इथून. उगीच डोके उठवू नकोस. अभिदादा, नक्कीच कोणीतरी आहे तर. तसे नसते तर तू हा असा उगीचच रागाचा आव आणला नसतास, खरं ना? तिच्या या बोलण्याने अभिजितच्या डोळ्यासमोर अनघा उभी राहिली आणि तो अगदी हळू आवाजात स्वतःबरोबर बोलावे तसा म्हणाला, हाय काय आणि नाही काय, माझ्या दृष्टीने सारखेच. पल्लू, प्लीज तू जा पाहू इथून. पल्लवी चटकन उठून गेली. तिच्या मनात विचार आला, अभिदादा नक्कीच कुठेतरी गुंतला आहे, पण काहीतरी घोटाळा दिसतो आहे. आपला अभिदादा तिला फारच आवडत होता. त्याच्यासारख्या तरुणाला नाकारणारी तिच्या दृष्टीने निव्वळ महामूर्ख होती. कदाचित ती कोणीतरी आधीच कुठेतरी गुंतलेली असेल. हां, नक्कीच, म्हणूनच तो असे म्हणाला असणार. पल्लवीने पुस्तक डोळ्यासमोर धरले. ती वाचू लागली, पण तिला वाचलेले काही एक कळत नव्हते. न पाहिलेल्या त्या मुलीचा ती विचार करू लागली आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर हसरा रवी उभा राहिला. रवी, सूर्य. ती स्वतःशीच हसली. मनचक्षू समोरच्या रवीला तिने प्रश्न केला, तू तर नाहीस ना कुठे गुंतलास? नाहीतर अभिदादासारखी माझी स्थिती होईल. आणि या
रोजच्याच प्रश्नावर ती अडखळली, संकोचली, लाजली. त्या प्रश्नाचा अर्थ ह्या क्षणी तिच्या लक्षात आला, म्हणजे त्या रवीवर आपण प्रेम करतो आहोत. हं, होय. नाहीतर असा प्रश्न आपल्या मनातच आला नसता. नेहमी अभ्यासात गुंतलेली पल्लवी प्रथमच या वेगळ्या विषयावर विचार करीत होती. आत्तापर्यंत वेगवेगळ्या रोगांची लक्षणे पाहून तो रोग कोणता हे ठरवण्याचे शिक्षण घेतले, पण प्रेमरोगाची, हृदयरोगाची लक्षणे तर आपण ओळखलीच नाहीत. रवी आपल्या घरी यावा, कुठेतरी दिसावा ही ओढ, आणि तो आला नाही म्हणजे होणारी हुरहुर, तो पुन्हा कधी दिसेल याची उत्सुकता, हीच का ती प्रेमाची लक्षणे? रोग समजला, पण आता यावर उपाय? पल्लवी तशीच बसून राहिली. तिला काही एक सुचेना. तोंडातल्या तोंडात ती पुटपुटली, रवी, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अभिजित पहिल्या पिरियडवर गेला. रवी क्लासमध्ये नव्हता. त्याला आश्चर्य वाटले. आत्तापर्यंत रवीने कधी त्याचा पिरियड बुडवला नव्हता. आज रवी त्याचे पुस्तक आणणार होता. अभिजितला आज गावी जायचे होते. पुस्तकाची आवश्यकता त्याला होती. जिन्यावरून जाताना अभिजितला अनघा दिसली. पुढे होऊन रवीबद्दल तिला विचारावे असे क्षणभर त्याला वाटले, पण त्याने तसे केले नाही. रवीच्या घरी जाऊन पुस्तक आणावे असे त्याने ठरवले. 4 वाजता अभिजित रवीच्या घरी आला. दार बंद होते. त्याने कॉलबेल वाजवली. अनघाने दार उघडले. अभिजितला असे अचानक पाहून ती गोंधळली. स्वतःला सावरत म्हणाली, रवीदा घरात नाही. किती वेळात येईल? आपण काही सांगू शकाल का? पिक्चरला गेला आहे. 6-6:30ला येईल. अरे बापरे, 6 वाजता येणार? मग मोठी पंचायत झाली. मी सांगते रवीदाला, आपण येऊन गेलात हे. महत्त्वाचे काम असेल तर घरी पाठवू? काम तर महत्त्वाचे आहे, आणि 6 नंतर तो भेटायला आला तरी मी त्याला भेटू शकणार नाही. 5:30च्या गाडीने मी गावी निघालो आहे. घरात दुसरे कोणी आहे का? आई, नाना? मी एकटीच आहे. नाना दवाखान्यात गेलेत. आई नुकतीच बाहेर गेली आहे. तिचे हे उत्तर ऐकून अभिजित नाराज झाला. या 4 दिवसात त्याला ते पुस्तक वाचून काढायचे होते. तो बोलून गेला, माझे एक पुस्तक आहे रवीकडे, आणि त्या पुस्तकाची मला गरज आहे. आपण थोडी तसदी घेणार का तेवढे पुस्तक शोधून देण्याची, प्लीज? आता मात्र अनघाला नकार देण्याचे जीवावर आले. हो हो, जरूर या ना, आतमध्ये या. पुस्तकाचे नाव सांगा, मी शोधून आणते पुस्तक. अभिजितने पुस्तकाचे नाव सांगितले. त्याला बसायला सांगून ती पटकन जिना चढून रवीच्या रूममध्ये गेली. अभिजित मनातल्या मनात विचार करीत होता, बाईसाहेब मनातून चिडल्या असणार. झोपेतून उठल्यासारखी दिसते. नक्कीच. डोळे लालसर दिसतात. केस विखुरलेले, कपडे चुरगळलेले. अशा घरगुती अवतारात ही सुंदर दिसते आहे. आणि आज थोडी माणसाळल्यासारखी वाटते आहे. मला तर वाटले रवीदा घरात नाही, तुम्ही चालू लागा म्हणते की काय. भारी तिखट काम आहे बुवा हे. अनघा रवीच्या पुस्तकाचा रॅक तपासत होती, पण तिला पाहिजे ते पुस्तक मिळत नव्हते. टेबलावरही नव्हते. ठेवले तरी कुठे याने? तिचे लक्ष उंचावर असलेल्या शोकेसकडे गेले. तेथे 3-4 पुस्तके दिसत होती. त्यात तर नसेल ना ते पुस्तक? एकदा खात्री तर करून घेऊयात. स्टूल घेऊन ती त्यावर चढली. टाचा उंचावून तिने पाहिले. पाहिजे असलेले पुस्तक मिळाले. तिला समाधान वाटले. शोधण्याचा एवढा अट्टहास केला, पण वाया नाही गेला. उतरण्यासाठी तिने एक पाय खाली सोडला, आणि त्याच वेळी स्टूलाने एकदम
पलटी खाल्ली. अनघा खाली पडली. ते पुस्तक तसेच तिच्या हातात होते. खाली पडताना काचेच्या फ्लॉवर पॉटला धक्का लागला आणि तोही कोसळला होता. धडाम असा आवाज खाली बसलेल्या अभिजितला आला. अभिजित ताडकन उभा राहिला. नक्कीच काहीतरी झाले आहे. अभिजितने भराभर जिना चढून रवीची खोली गाठली. पाहतो तर स्टूल लडवडलेले, काचांचे तुकडे आणि त्यामध्ये उठून बसण्याचा प्रयत्न करीत असलेली अनघा. ते सारे पाहून अभिजितच्या काळजाचा ठोका चुकला. तो घाबरला. चटकन पुढे झाला. अनघाला उठून बसण्यात मदत करीत तो बोलून गेला, अनु अनु, फार लागले तर नाही ना तुला? अरे बापरे, मनगटाला काच लागलेली दिसते आहे. तिला सावरीत तो म्हणाला, इथे या खुर्चीवर बसता येईल का? अनघा उठली. तिच्या डाव्या पायातून झरकन कळ आली. आई ग, वेदनेने ती पुन्हा इवळली. काय झालं? पाय दुखावलाय? होय होय, हा डावा पाय फार दुखतो आहे. अभिजितच्या मदतीने ती खुर्चीवर बसली. मनगटातून थोडेसे रक्त येतच होते. अभिजितने तिचे मनगट हातात घेऊन पाहिले. काच आत असेल असे त्याला वाटले नाही. चटकन त्याने त्याचा खास आवडता लक्की रुमाल बाहेर काढला. त्याने तिचे मनगट बांधले. खाली जाऊन त्याने पाण्याचा ग्लास आणला. तोपर्यंत अनघा थोडी सावरली होती. त्याची धावपळ पाहून त्याही स्थितीत तिला हसू आले. घे पाणी घे, बरे वाटेल. त्याने ग्लास अनघाच्या तोंडाला लावला. अनघा संकोचली. चटकन ग्लास आपल्या हातात घेतला तिने. तुमचे ते पुस्तक तिकडे टेबलाखाली गेले आहे, तेवढे घ्या. अभिजित मनातून नर्वस झाला. आपल्यामुळे तिला दुखापत झाली. पुस्तक उचलून घेत तो म्हणाला, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला. पण तुमचे पुस्तक तर मिळाले ना? थोडेसे हसून अनघा म्हणाली. हं, होय, थँक्यू व्हेरी मच. वास्तविक अनघाला त्याचा खूप राग यायला पाहिजे होता, पण तसे झाले नव्हते. अभिजित विचार करीत होता, ही तडकणारी फटाकडी हे एवढे होऊन शांत कशी? आता ती तडकण्यापूर्वी इथून निघून जाणे योग्य. रवीला सांगा मी पुस्तक घेऊन गेलो आणि बुधवारी कॉलेजला येणार आहे. जाताना क्षणभर त्याने तिच्या मनगटावर बांधलेला आपला आवडता रुमाल पाहिला आणि तो निघून गेला. अनघा सावकाश उठली. डावा पाय सांभाळत ती जिना उतरली. पाय दुखू लागला. ती तिच्या खोलीत गेली. कॉटवर झोपली. तिच्या डोळ्यासमोर नुकताच घडलेला प्रसंग उभा राहिला. छे, किती वेंदळेपणा झाला आपला. चक्क खाली आपटी खाल्ली. आपल्या ह्या बावळटपणाला काय म्हणाला असेल तो? ती दचकली. आता शांतपणे सर्व आठवताना त्याचे ते वाक्य आठवले आणि तेच ते वाक्य तिच्या कानावर आदळू लागले. अनु अनु, फार लागले नाही ना तुला? तो चक्क अनु म्हणाला, अगदी एकेरीत. आपलीच ऐकण्यात काही गफलत तर झाली नसेल ना? छे, तेच वाक्य म्हणाला, अनु अनु, फार लागले तर नाही ना तुला? दारावरची बेल वाजली. अनघाची विचारशृंखला तुटली. सावकाश जाऊन तिने दार उघडले. रवी घरात आला. अनु, अगं पिक्चर सुरू झाल्यानंतर लक्षात आले देशमुख सरांचे पुस्तक द्यायचे राहिले. अगदी घाईने आलो बघ. आता प्रथम सरांचे घर गाठतो. त्याचे लक्ष अनुच्या चालण्याकडे गेले. ए अनु, अगं अशी लंगडी का घालायला लागलीस? अरे त्या पुस्तकामुळेच बाबा. आई ग, ती इवळली. तिच्याजवळ कोचवर बसत तो म्हणाला, अनु, अगं कळेल असे सांग ना. त्या पुस्तकाचा आणि तुझ्या पायाचा काय संबंध? आणि हे काय? सरांचा आवडता रुमाल तो तुझ्या मनगटावर? रवी आश्चर्याने म्हणाला. अरे मला बोलू तर दे रविदा.
तुझे ते सर आले होते, पुस्तक पाहिजे होते त्यांना. 4 दिवस गावी जाणार आहेत ना, म्हणाले प्लीज तेवढे देता का. मी काय म्हणणार, का रे रविदा, ते पुस्तक एवढ्या उंचीवर ठेवायचे काही नडले होते का. असा राग आला तुझा. रागाचे नंतर सांग अनु, तो तर तुला नेहमीच येत असतो. पुढे काय झाले ते सांग प्रथम. काय होणार, स्टूल घेऊन पुस्तक काढले, उतारायला गेले तर धडामधूम स्टूल पडले, मी पडले, फ्लॉवर पॉट फुटला, डावा पाय दुखावला, मनगटाला काच लागली, फिनिश. अगं आता आले लक्षात. त्यापुढचे मी सांगतो. आमचे सर घाबरले असणार, तुझ्या मदतीला धावले असणार. अनु, अगं हा रुमाल सरांचा खूप आवडता आहे. का ते मात्र माहीत नाही. अगं एकदा मी सरांच्या घरी गेलो होतो. सर एकदम हैराण दिसले. त्यांची शोधाशोध सुरू होती. मला सुद्धा मदतीला घेतले रुमाल शोधण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी ते शोधत होते. म्हणत होते, तो रुमाल सापडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. एवढे त्या रुमालात काय आहे सर, तसा दुसरा मिळेल ना. नाही रवी, तसेच आणि त्यापेक्षा सुंदरही खूप मिळतील, पण मला नकोत. मला तोच रुमाल पाहिजे, तो लक्की आहे. तेवढ्यात तेथे पल्लवी आली. पल्लू, माझा रुमाल कुठे ठेवलास तू. मी नाही रे बाबा, मी मुळीच ठेवला नाही. पल्लू, तुला काय पाहिजे ते सांग, पण माझा अंत पाहू नकोस. प्लीज रुमाल दे. थँक्स अबिदा, लवकर रुळावर आलास. पाहिजे ते देणार कबूल केले आहेस ना. मला की नाही HMTचे घड्याळ पाहिजे. या जुन्या डब्बीचा कंटाळा आला आहे. आणि तिनं पिलो कवरमध्ये व्यवस्थित घडी घालून ठेवलेला त्यांचा रुमाल काढून दिला. अगं 4 रुपयाच्या रुमालासाठी 400 रुपये देऊ केले त्यांनी. असा त्यांचा हा एवढा आवडता रुमाल चक्क त्यांनी तुझ्या रक्ताळलेल्या मनगटाला बांधून खराब केला. मला फार आश्चर्य वाटते आहे. रविदा, ही पल्लवी कोण आहे त्यांची. बरेच दिवस मनात घुटमळणारा प्रश्न अनघाने विचारला. तिचा हा प्रश्न ऐकून मात्र रवीची कळी एकदम खुलली. पल्लवी ना, अगं ती सरांची मावस बहीण आहे. रवीचे हे उत्तर ऐकून अनघा आनंदली. रवी निघून गेला. मनगटावरील रुमालावर हळूवार हात फिरवीत ती मनात म्हणाली, खरेच का मी एवढी लकी आहे की मिस्टर यूचा एवढा आवडता लक्की रुमाल त्यांनी स्वतः हाताने बांधला आहे. चटकन तिने त्या रुमालावर होठ टेकले आणि आपली विचित्र कृती पाहून तिची तीच लाजली. अभिजितही गाडीमध्ये विचार करीत होता. आपण चक्क तिचे नाव घेतले, अनु, पण ते नाव असे आपल्या तोंडात सहजासहजी आलेच कसे. कसे म्हणजे काय, ती तुला आवडते. तिला तशा स्थितीत पाहून तू घाबरलास, बावरलास आणि चटकन बोलून गेलास, अनु अनु, फार लागले तर नाही ना तुला. अभिजितला हसू आले. होय, ती अनु आपल्याला फार आवडते. तिच्या ते वाक्य लक्षात आले तर बापरे, किती चिडेल ती, रागवेल. आणि आत्ता जेव्हा ती समोर येईल तेव्हा आपले काही खरं नाही. एकदम बॉम्बस्फोट होणार तर. त्याच विचारात तो गावी पोचला.